सांधेदुखी होऊ नये म्हणून काही असे घरगुती उपाय. बेसिकली सांधेदुखी होऊ नये याचा जर विचार केला तर जसं म्हणलं की अभ्यंगमाचरित नित्यम हा सगळ्यात सांधेदुखी मुक्तीचा एक राजमार्ग म्हणला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये तुपाचं प्रमाण, ज्या स्पेशली गाईच्या तुपाचं प्रमाण थोडंसं तरी ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर खाणारे जे आहार आहेत त्यामध्ये कोरडे अन्न आपण टाळायला पाहिजे. स्पेशली त्यामध्ये मुगामध्ये, डाळीमध्ये मूग हा डाळ सगळ्यात श्रेष्ठ सांगितले ते आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. त्याचबरोबर फ्रीजमधला आहारी पदार्थ आहे ते आपण टाळले पाहिजेत, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जे ब्रूहण करणारे पदार्थ आहेत ज्याला आयुर्वेदात म्हटलं जातं, जसं खारीक आहे, डिंक आहे, खोबरं आहे, शेंगदाणे आहे, या प्रकारचे जे आहार आहेत की जे सांध्यांमधली जी बळकटी आहे ती कमी नाही पडू देणार आहे, तर ते आपण आहारामध्ये खाल्ले पाहिजेत. महिलांनी शक्यतो अहिळाचे लाडू हे असतात हे आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजे. डिंकाचे लाडू आपल्या आहारामध्ये यायला पाहिजेत की ज्याच्यामधून हा त्रास नक्कीच आपल्याला कमी होऊ शकतो. स्पेशली आयुर्वेदामध्ये सांगितलं की षड्रसात्मक आहाराला असायला पाहिजे, ज्यामध्ये आपण जसं तेला तुपाला दूर केलेलं आहे तसं आपण गोड रसाला पण दूर केलेला आहे डायबिटीसच्या कारणामुळे. आणि हा गोड रस हा ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये सांध्यांमध्ये बळकटी तयार करणार आहे.